आणखीन एक प्रमुख लक्षण ते म्हणजे योग्य ट्रीटमेंट चालू केल्याचा त्याचा डाऊट घेणे. त्याच्यात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे इन्शुलिन. एखाद्या माणसाला जेव्हा सांगतो आम्ही की बाबा गोळ्या आता तुम्हाला चालणार नाहीत कारण तुमची फास्टिंग शुगर 150 180 आहे, कंटिन्युअसली 6 गोळ्या घेऊन सुद्धा, तर तुम्हाला आता इन्शुलिनचा वापर करायला पाहिजे. तर इन्शुलिनची एक भीती असते. इंजेक्शनची भीती आपल्याला लहानपणापासून लागते. तुला काय वेळासारखं वागला तुला इंजेक्शन मारतील नाही डॉक्टर. तर इंजेक्शन इज समथिंग विच इज अ पनिशमेंट फ्रॉम चाइल्डहूड आपल्या लोकांना शिकवलं असतं. तर त्यासाठी इन्शुलिन सुरू करणारा जो डॉक्टर असतो त्याला खूप पेशंटली टॅक्टफुली सगळ्या जगातल्या गोष्टी ज्या पटवापटवी म्हणतात पेशंटला ते त्याला करायला लागतं. सांभाळून त्याला सांगायला लागतं. पहिली गोष्ट म्हणजे इंजेक्शनच्या सुईचं भय काढून टाकलं पाहिजे मनातलं. आणि इंजेक्शन ही एक व्याधी आहे, ही एक पनवती आहे, ही मोठी एक आपत्ती आहे हे नाही. कारण त्याचा आता इतकं सोपं पेन्स अवेलेबल झालेले आहेत. बारीक निडल आहेत, 32 गेज फाईन नॅनो म्हणून असतात. ते आम्ही लहान लहान मुलांना त्यांच्या झोपेत त्यांना इंजेक्शन देतो, ते ती उठत पण नाही. मस्किटो बाईट इज बिगर दॅन दॅट इन्शुलिन बाईट. इतकं सरळ आणि सोपं झालेलं आहे. हे समजून सांगितलं की बरेचसे लोक तयार होतात. हां, पण डॉक्टर दिवसातनं 3 इंजेक्शन घेणार नाही, मी एकच घेईन. तर आम्ही सुरुवातीला एकच चालू करतो, 1 गोळी 1 इंजेक्शन. कन्व्हिनियंट. हळूहळू पेशंटचा कॉन्फिडन्स वाढतो. त्याला वाटतं ठीक आहे इंजेक्शन घेणं काय एवढं कठीण नाही. स्वतःच इंजेक्शन घेऊन जातं. ते सुपरस्कारचे धुवायचे उकळायचे वगैरे सगळे प्रकार केले. आता सगळे डिस्पोजेबलचं जग सुरू आहे. आणि मग इंजेक्शन घेणाऱ्या माणसाला एक फार महत्त्वाची गोष्ट असते, ते फील गुड फॅक्टर. ज्या माणसाला मधुमेह आटोक्यात नसतो आणि ज्या माणसाचं मधुमेहामुळे असंख्य वेळा लघवीला उठावं लागणं, डिहायड्रेशन, थकवा, सार्कोपिनिया, मसल तुमचे बारीक बारीक होतात, अशक्तपणा, गळून गेल्यासारखं वाटणं, उत्साह न वाटणं, हे सगळी जी सिम्पटम्स आहेत हे इन्शुलिन सुरू केल्या केल्या 8 ते 10 दिवसात ती सगळी उलट होतात. आणि रिव्हर्सल ऑफ दिस सिम्पटम्स, फील गुड फॅक्टर आणि वेलबिईंग, जनरल वेलबिईंग, आणि तोच मनुष्य धडाधड काम करू लागतो. त्याला एक वेगळाच उत्साह वाटतो आणि तो म्हणतो डॉक्टर इतके दिवस मला का दिलं नाही हो इन्शुलिन, तोच विचारतो. त्यामुळे इन्शुलिन इज अ ओनली एनाबॉलिक हॉर्मोन विच प्रिव्हेंट्स द कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ बॉडी. आणि त्याच्यामुळे मसल मास. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्शुलिन सुरू केल्या वजनात वाढ होणं साहजिक आहे. 1 महिन्याच्या इन्शुलिन थेरपीमध्ये लोकांचं 2 ते 3 किलो वजन वाढतं. बट दॅट्स अ गुड वेट. इट्स अ गुड वेट. इट इज नॉट अ बॅड वेट. बॅड वेट इज ऑन युअर टमी, विसरल फॅट. गुड वेट इज इन फॉर्म ऑफ मसल्स. आणि मसल्सची वाढ होते. जे मसल्स बारीक झालेले असतात ते हळूहळू पुष्ट होतात आणि एनर्जी येते. पण हे आम्हाला ते डॉक्टर बरे होते, सुरू केलं त्यांनी. पण आम्ही ते दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो कारण त्यांनी इन्शुलिन माझं बंद केलं आणि आता मी 9 गोळ्या खातो. म्हटलं म्हणजे तुम्ही काय करता? म्हटलं तुम्ही ह्याच्यात गेलात का कधी गुऱ्हाळात? म्हटलं ऊस जेव्हा परत परत त्याच्या काढतात चरकातनं, तो शेवटी त्याचं जसं चिपाड होतं तसं तुमच्या शरीराचं ते चिपाड होणार आहे. अरे बापरे, फारच ब्लंटली बोलता डॉक्टर तुम्ही. तर ब्लंटली बोलणारा डॉक्टर लोकांना आवडत नाही जास्त. परंतु ब्लंटली बोलणारा जो डॉक्टर असतो तो तुमच्या भल्याचं सांगत असतो. आणि हे सर्वात मोठं लक्षण आहे. डॉक्टर खूप गोड बोलतात, चांगले आहे, पण बरी साधी ट्रीटमेंट देतात. पण हे डॉक्टर फारच खडूस आहे. गेल्या हे आणखीन एक लक्षण की फक्त गोड बोल्यांकडे जायचं आणि ते भरपूर फ्लेक्सिबिलिटी देतात. हे करू नका, ते करू नका, हे केलं चालेल, हरकत नाही, हे एवढी काय, या तुमची शुगर 250 ठीक आहे, ती तशीच राहणार, असेही काही सांगतात लोक. हे लोकांनी जे निष्कर्ष केलेत की शुगर 120च्या खालती फास्टिंग आणि पोस्ट लंच 180च्या खाली पाहिजे आणि HbA1c 6च्या खालती पाहिजे, हे
असंख्य पेशंट्सवरती प्रयोग करून त्यांचे कॉम्प्लिकेशन रेट्स अभ्यास करून पूर्ण जगातल्या वेगळ्या वेगळ्या असोसिएशननी हे मांडलेले आहेत, हे फतवे काढलेले आहेत की असं ठेवा तुमचा डायबिटीसचा कंट्रोल. त्यांनी काय स्वतःच्या डोक्याने केलेलं नाही ते, परंतु याच्यावरती हे नाही काय काय फार्मा कंपनीचं सगळं रॅकेट आहे, हे आणखीन एक मूर्खाचं लक्षण. जे तथ्य आहे, जी न्यूज आहे, जी तुमच्या भल्यासाठी आहे आणि तुम्हाला ते जागृत करतंय, त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि बाकी कसल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. फक्त सायंटिफिक इन्फॉर्मेशनला ॲक्सेप्ट करा. आणि आता असंख्य वेळा मीडिया काही लिहितं. मी परवा एक असं वाटलं, आणि मीडियाला काय सनसनाटी पाहिजे असते, इडली क्युअर्स डायबिटीस असं मी काही वाचलं मथळा. आता नंतर हळूहळू वाचलं त्यावेळी इडली कॅन बी इटन बाय डायबिटीक, म्हणजे डायबिटीक कॅन ईट इडली ऑल्सो बिकॉज इट कंटेन 30% उडीद. फाईन, बट इडली कॅनॉट क्युअर डायबिटीस. सो क्युअर अँड कंट्रोल ह्याच्यात इतकं कन्फ्युजन करतात पर्टिक्युलर मीडिया, त्याच्यामुळे साधा मनुष्य भांबवून जातो. त्यामुळे आजकाल ते रिव्हर्सल ऑफ प्रोसेस ऑफ डायबिटीस, रेमिशन ऑफ डायबिटीस, हे सगळं ठीक आहे, यू कॅन गो इन टू रेमिशन, परंतु त्याच्या मागचा सायंटिफिक गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. आणि सगळ्यांनाच ते शक्य नसतं. एक रिव्हर्सल इज पॉसिबल अप टू सर्टन स्टेज, त्याच्यानंतर इट इज नॉट पॉसिबल. त्याच्यानंतर यू हॅव टू कीप ऑन टेकिंग इन्शुलिन, यू हॅव टू कीप ऑन टेकिंग टॅबलेट, अँड मोस्ट इम्पॉर्टंट आपली जी लाईफस्टाईल आहे दॅट यू हॅव टू चेंज. कोणालाही लाईफस्टाईल चेंज करायला आवडत नाही. नोबडी लाईक्स, बिकॉज इफ इट्स अ डिसिप्लिन लाईफ. सकाळी उठून व्यायाम, टाईमवरती ब्लड शुगर, त्याला एक लेवल असते. माझ्या मते जे माणसं वैयक्तिक जीवनात शिस्त पाळतात, ऑर्डर असते त्यांचं आयुष्य पण व्यवस्थित असतं, त्यांची मुलं पण व्यवस्थित निघतात, त्यांचं लग्न व्यवस्थित राहतं, त्यांचं सेव्हिंग व्यवस्थित होतं, आणि दे लिव्ह अ व्हेरी कम्फर्टेबल लाईफ. सो डिसिप्लिन हॅज टू बी अ पार्ट ऑफ युअर लाईफ. इट इज नॉट ओनली की तुम्हाला काही रोग झाला म्हणून डिसिप्लिन ठेवायची. डिसिप्लिन तुमच्या वैयक्तिक जीवनात अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही एका वेळेस उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. मी तर म्हणतो, तर तुम्ही व्यायाम केला नाही तर तुम्हाला जेवणाला अधिकारच नाही. यू हॅव नो राईट टू इट इफ यू आर नॉट टेकन एक्सरसाइज. एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला मी. आता वैद्यकीय एक असा निकष निघाला की ओनली सिटिंग इन वन चेअर, म्हणजे आम्ही सगळे डॉक्टर लोक, सगळे प्रोफेशनल, सगळे 6 तास तुम्ही नुसती खुर्चीत बसलात आणि हातापायाची काय हालचाल केली नाहीत, इट इज इक्विव्हलंट टू स्मोकिंग 20 सिगरेट्स. ओनली सिटिंग इन चेअर फॉर 6 hours इज इक्विव्हलंट टू स्मोकिंग 20 सिगरेट्स. सो फिजिकल ऍक्टिव्हिटी ही अतिशय महत्वाची आहे. तर फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे कशी, आमच्याकडे काही लोक आहेत टेबलवरती बसले असतात, एक त्यांची पेन्सिल अशी घरगळून खालती गेली तर बेल वाजवतात, अब्दुल पेन्सिल उठाव, म्हणजे तेवढे पण कष्ट घेत नाहीत काय काही लोक. सो दिस इज रॉंग. छोट्या छोट्या काय डिस्टन्सेसला लोक स्कूटर घेऊन जातात, किंवा दुसऱ्या मजल्यावरती जरी राहत असतील तरी लिफ्ट वापरतात. तर मी तर म्हणतो, तुम्हाला जिथे जिथे चान्स मिळेल तिथे तिथे तुम्ही कष्ट करा, स्टेअरकेसचा वापर करा. सगळ्यात उत्तम घरगुती व्यायामाचा प्रकार जो मी सांगेन तर महिला माझ्या सगळ्या खुश होतील, पुरुषांना खास करून, स्वतःच्या कपड्यांना रोज इस्त्री करा. 20 मिनिटं इस्त्री केली तर तुम्ही उभं राहून, इट इज इक्वलंट टू 20 minutes ऑफ वॉकिंग. वाकून कचरा काढला. आता कोविडच्या वेळेस मेड सर्वंट्स येत होत्या, लोकांची 3-3, 4-4 किलो वजन कमी झाली, बिकॉज घरातली सगळी कामं करत होती. तर घराच्या कामांमधनं भरपूर व्यायाम होतो. आणि व्यायामाची आवड लहानपणापासून लावली पाहिजे. मैदानी खेळ मुलांना खेळायला पाहिजे. मुलांचा पर्टिक्युलरली जो स्क्रीन टाइम आहे तो कमी करायला पाहिजे. आजच एक मी चांगली न्यूज ऐकली की आता शाळेमध्ये स्मार्टफोन बंद करणार आहेत पोरांचा. फार चांगली त्यांनी ही घेतली करते. दिवसभर पोरा त्या मोबाईलची चिकटून असतात त्याला. त्यामुळे मैदानात जाऊन
असे भरपूर खेळ खेळण्याचं कल आता कमी झालं आहे. सो दॅट शुड इन्क्रीज. स्पोर्ट्सला प्राधान्य द्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्या. सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे एका जागी गुपचूप बसणे हे मूर्खाचं सर्वात प्रमुख लक्षण आहे. मूर्ख माणसाचं सर्वात लक्षण महत्त्वाचं म्हणजे एका जागी फक्त ध्यान असं करता येतं. ते सुद्धा करताना मोठा मोठा श्वास घ्यायचा, तो सोडायचा. प्राणायाम करताना सुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता. ही महत्त्वाची गोष्ट पाळायला पाहिजे. आता आपण बोलत गेलो तर अनेक लक्षणं आहेत तशी, पण ही काही ठळक लक्षणं मी सांगून लोकांचा या विषयावरती लक्ष वेधू इच्छितो. धन्यवाद.